राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली। अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी या आशयाचं मुख्यमंत्र्यांना पत्र दिले। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांनी हे मुख्यमंत्र्यांना पत्र दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संबंधित प्रकरणी गृहमंत्री अमित शहा यांना सीबीआय चौकशी करण्याबाबत तसंच अपघाताची नेमकी कारणं समोर आणण्याबाबत विनंती करण्याचं आश्वासन देण्यात आलेलं आहे। आज माननीय मुख्यमंत्री महोदयांची मी आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी, राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई, ज्येष्ठ मंत्री हसन मुश्रीफ आणि पार्थ पवार आम्ही मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली आणि दादांचा जो अपघाती मृत्यू झाला या संदर्भामध्ये आम्ही त्यांना एक निवेदन दिलं की या संबंध प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी त्या ठिकाणी करावी असं मुख्यमंत्री महोदयांना आम्ही निवेदन त्या ठिकाणी दिलं। आपण याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया तर निलेश बुधावले आपल्या सोबत आहे। निलेश, आता अजित पवार यांच्या अपघाताची सीबीआय चौकशी करावी अशी मागणी आता खुद्द त्यांच्या पक्षातून देखील होऊ लागली आहे। कसं पाहायचं याकडे? दीपक, खरं तर शरद पवार राष्ट्रवादी यांच्या वतीने सातत्यानं स्पष्टपणे मागणी करण्यात येत होती की या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी। स्वतः आमदार रोहित पवार हे सातत्याने या संदर्भात पत्रकार परिषदा घेत होत्या। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मात्र यावर भूमिका मांडत नव्हतं। मात्र आज थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यात आलेली आहे। त्यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, मंत्री हसन मुश्रीफ ही सर्व मंडळी त्या ठिकाणी होती आणि त्यांना एक निवेदन मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे आणि त्यामध्ये सीबीआय मार्फत या प्रकरणाची चौकशी करावी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी बोलावं असं विनंती केलेली आहे। त्याला मुख्यमंत्र्यांनी देखील प्रतिसाद दिलाय आणि या संपूर्ण प्रकरणाची सीबीआयची चौकशी तर केली जाईलच, यासोबतच या अपघाताची कारणं जी आहेत ती देखील लवकरात लवकर समोर आणली जातील आणि या संदर्भात अमित शहा यांच्याशी आपण बोलू अशा पद्धतीचं आश्वासन देखील देण्यात आलंय। दीपक, निलेश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।